हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी बनवण्याची असणार आहे. नेक्साचं मॉडेल आहे, मारुतीची गाडी आहे. दाखवतो तुम्हाला कोणती ती. त्याच्या आधी पण मी त्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला, पण ती होती बेस मॉडेल आणि एक होती डेल्टा मॉडेल. मग त्या दोघी गाड्यांचं जर बघायचं असेल व्हिडिओ तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा या गाडीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल किंवा वरती आय कार्डवरती पण तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. ठीक आहे, तुम्हाला गाडी दाखवतो कोणती ती. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत नवीन आज गाडी बनवलं आहे. ही आहे आपली मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स अल्फा मॉडेल आहे, सर्वात टॉप मॉडेल आहे. आज मी तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, याच्या आधी पण मी फ्रॉन्क्सचा बनवलेला आहे, पण ती डेल्टा मॉडेल होती. त्या पण गाडीचा तुम्हाला रिव्ह्यू भेटून जाईल माझ्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकतात. आणि या गाडीमध्ये तुम्हाला काय काय ॲक्सेसरीज ॲड झालेले आहेत तुम्हाला ते दाखवून देतो. आणि मेन म्हणजे फीचर्स, कलर्स आणि स्पेसिफिकेशन काय काय असणार आहे याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवला. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला तुम्हाला बघा इथं हेडलॅम्प जो असणार तुम्हाला पूर्णपणे दिलेला त्या एलईडीमध्ये. जेव्हा तुम्हाला एक्सेसरीजचं पार्ट पण कोणता असणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो. एक्सेसरीजमध्ये तुम्हाला बघा हेडलाईटचे तुम्हाला हे भेटेल द कार्ड. ठीक आहे, क्रोममध्ये भेटेल इथं. नंतर मग हा इकडे असणार एक इथं असणार आहे डिझाईन ही फ्रंटला म्हणजे ग्रिलच्या ठिकाणी पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही फिनिशमध्ये तुमची ही ग्रिल दिलेली असणार आहे. सुझुकीचा मोठा लोगो दिलेला असणार इकडे साईडला. इकडे साईडला तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट असणार आहे आणि हे दोन तुम्हाला इथं DRS दिलेले असते. ही तीन तुमचे DRS दिलेले असणार आहे या ठिकाणी. नंतर मग खालच्या साईडला इथं बघितलं तर हा मेन जो पार्ट आहे हा तुम्हाला इनबिल्ड असणार आहे शोरूम गाडीमध्येच. फक्त हा जो पार्ट आहे खालचा हा तुम्हाला एक्स्ट्रा लावलेला आहे एक्सेसरीच्या पार्टमध्ये. इथं तुम्हाला नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. ही टोईंग हुक इकडे साईडला. ठीक आहे, इकडे पण हे सगळं तुम्हाला हे पण भेटून जाईल या ठिकाणी. हे तुमचं सगळं एक्सेसरीचा पार्ट आहे हा इकडे साईडला. पण हे हा जो पार्ट आहे क्रोमचा हा तुम्हाला एलिमेंट दिलेला असणार इकडे साईडला. हा पण तुम्हाला शोरूममधून भेटून जाईल. ग्राफिक ही वरपर्यंत असणार छतापर्यंत. पुढचं वळण तुम्हाला पूर्णपणे असं फ्लीटमध्ये दिलेलं असणार आहे. वॉशर असणार आहे ठीक आहे साईडला. खायला वायपर पण दिलेलं असणार आहे. इथं ओव्हरव्ह्यूमच्या ठिकाणी तुम्हाला बसू शकता. कसं आहे तुम्हाला ओव्हरव्ह्यूमच्या ठिकाणी तुम्हाला इथं हे कवर दिलेलं असणार. हे तुम्हाला कवर असणार आहे वरच्या साईडला. मेन म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला हे बॉडी कलरमध्ये असेल ओव्हरव्ह्यूम. नंतर मग तुम्हाला जर एक्सेसरीचं पार्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हे एक्सेसरी तुम्हाला असं कार्बन फायबरच्या फिनिशमध्ये तिथं भेटून. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला सेमच दिलेली असेल साईडला. आणि चाबी पण दाखवतो तुम्हाला. चाबी बघा तुम्हाला सेमच दिलेली असणार चाबी पण. दोन फक्त बटन असेल लॉक आणि अनलॉक या ठिकाणी. फ्रंटला बघितलं तर बघा टायरची तुम्हाला साईज सांगायला गेलो. टायरची तुम्हाला साईज असणार आहे फ्रंटच्या पुढे टायर साईज 165/60R 16 इंची तुम्हाला हे तुम्हाला दिलेलं असणार अलॉवेल्स. ठीक आहे, सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे. फ्रंटला तुम्हाला मॅकफर्स्टमध्ये तुम्हाला ते सस्पेन्शन दिलेलं असणार आहे फ्रंटला. आणि व्हेंटिलेटर तुमचं डिस असणार दिलेले. ब्रेकिंग सिस्टीम MRHचे टायर असणार दिलेले. ठीक आहे, आणि हे बघा ही ग्लायडिंग जी असणार आहे ग्लायडिंगच्या ठिकाणी हा एक्सेसरीचा पार्ट मला दिलेला असणार इथं. हा एक्सेसरीचा पार्ट एका साईडला. आणि साईड तुम्हाला हे बघा इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ही जी क्लॅडिंग आहे खालच्या साईडला ही तुम्हाला एक्स्ट्रा आहे दिलेली. एक्सेसरीचा पार्ट आहे हा जो पार्ट आहे इनबिल्ड असतो हा गाडीसोबतच या ठिकाणी सिल्वरमध्ये. फक्त हा जो खालचा पार्ट आहे तो तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये दिलेला असणार इथं पण तुम्हाला बघा तुमची ही असणार आहे आपला सेन्सर की असणार जेव्हा दिलेली. हँडल जे असणार आहे बॉडी कलरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये क्लॅडिंग पण तुम्हाला इथं भेटून जाईल सिल्वरमध्ये क्रोममध्ये. नंतर मग डोअर वायझर भेटून जातील एक्सेसरीच्या पार्टमध्ये. रूफ रेल दिलेली असणार एका साईडला. वरती तुम्हाला शार्प मीट अँटेना दिली असणार इथं. नंतर मग इथं पण तुम्हाला ही क्लॅडिंग भेटून जाईल अशी या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये. आणि पाठीमागची जी ही असणार आहे ब्रेक तुम्हाला जी दिलेली ती ड्रम ब्रेकमध्ये. आणि हे जे असणार आहे आपलं सस्पेन्शन ते तुम्हाला दिलेलं असणार आहे टॉयझोन बीमध्ये. इथं पण तुम्हाला ही क्लॅडिंग भेटून जाईल या ठिकाणी. एक्सेसरीचा पार्ट आहे आपण की साईडला. आणि हा पण तुम्ही पार्ट बसू शकता. हा पूर्ण तुम्हाला क्रोममध्ये ही पट्टी भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये की साईडला. सेमच मॉड फ्लेक पण तुम्हाला सोबतच भेटून जाईल गाडीच्या सोबत. ठीक आहे, या ठिकाणी आता तुम्हाला रिअल प्रोफाईल दाखवतो गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये हे बघा इथं मला दिलेलं असणार आहे स्पॉयलर दिलेलं असेल. अंदर हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेलं असणार आहे. वॉशर दिलेलं असणार आहे. हा पार्ट एक्सेसरीचा आहे. इथं डिझाईन म्हणून दिलेला बघा इथे साईडला. हा लाल कलरमध्ये दिलेला असणार थोडासा. इथं तुम्हाला दिसणार नाही पण तिथे लाईट नाही आहे हे बघा. हा ना इथला हा पार्ट जो आहे तुम्हाला थोडासा एक्सेसरीचा पार्ट दिलेला असणार इकडे साईडला. डिफॉगर असणार आहे दिलेलं. वायपर दिलेलं असणार आहे इकडे साईडला. हा पार्ट इथं तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल. नेक्स्टची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार इकडे साईडला. आणि हे आपले टेल लाईट असणार आहे पूर्णपणे LED दिलेली असणार आहे. डेल्टा मॉडेलमध्ये आणि सिग्मा मॉडेलमध्ये तुम्हाला ना ही जी असणार आहे ना मधली टेल लाईट ही म्हणजे ही मधली जी ही स्ट्रीप आहे लाईटची ही तुम्हाला ब्लिंकिंग नाही होणार. ही फक्त अल्फा मॉडेलमध्ये तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे. हे इनबिल्ड दिलेली असणार या ठिकाणी. फ्रंटची ब्रँडिंग इथं दिली असेल म्हणजे हा नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असेल. नंतर हा कॅमेरा दिलेला असणार 360. पार्किंग सेन्सर दिलेलं असणार 4. रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे इकडे साईडला. पण तुम्हाला बघा हा पार्ट तुम्हाला इथं एक्सेसरीचा पार्ट आहे हा पण. आणि सेमच तुम्हाला हा पण पार्ट एक्सेसरीचा असणार आहे या ठिकाणी. हा पार्ट तुम्हाला इनबिल्ड असतो गाडीलाच दिलेला.
साईडला इकडे पण तुम्हाला सेमच दिली असणार आहे. आणि ही जी गाडी स्मार्ट हायब्रिड आहे, ठीक आहे. याच्यामुळे तुम्हाला याची जी पण प्राईस आहे या गाडीची तुम्हाला शोरूममधून तुम्हाला याची प्राईस समजून जाईल किती असणार आहे ती या गाडीची, कारण की सर्वात टॉप मॉडेल आहे ही, ठीक. ओव्हरऑल लुक तुम्ही म्हणू शकतात. आता मी तुम्हाला डिक्की ओपन करून दाखवतो गाडीची. डिक्की तुम्हाला एवढी दिलेलीच नाही या ठिकाणी, ठीक आहे. इकडच्या तुम्हाला लॅम्प भेटून जाईल आणि हुक पण भेटून जाईल आणि हा आपला पार्सल ट्रे सोबत तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे हँडल दिलेलं असणार आहे आपलं टेलगेटला बंद करण्यासाठी. आणि तुम्हाला इथं रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं असताना आपला जेव्हा पण गाडी आपण लॉक करू त्या टायमाला जर आपलं सामान वगैरे जर जरी काढायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. हे 2 तुम्हाला बटन दिलेली असणार आहे. लॉक अनलॉक करण्यासाठी तुम्हाला इथून दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे. साईडला बटन दिलेली असेल. तुमची हे बूट पेस्ट तुम्हाला एवढी दिलेली असणार या ठिकाणी. या ठिकाणी इकडे तुमचं हे टूल किट दिलेलं असणार आहे. ही टूल किट आहे आणि याच्या खालच्या साईडला हे हा पण पार्ट तुम्हाला एक्सेसरीचा दिलेला, ठीक आहे. याच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार हे बघा, हा पार्ट तुम्हाला एक्सेसरीजचा आहे. आणि याच्या खाली पण बघा, हे बघा, हा एक्सेसरीचा पार्ट आहे. हे बघा रिफ्लेक्टर खाली दिलेलं असणार आहे. आणि याच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे स्पेअर व्हील, ठीक आहे. का टूल किट व्हील किट सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा पण तुम्हाला टायर स्टीअरिंगमध्ये दिलेलं असणार फक्त, ठीक आहे. या ठिकाणी एवढं तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. आणि याची बूट पेस्ट जी असणार आहे तुम्हाला दिलेली असणार एवढी. आणि 60-40 तुमचे हे सीट जे असणार आहे फोल्ड होऊन जाईल. हे 60-40 तुमचं फोल्ड होऊन दिल्यामध्ये, ठीक आहे. तुम्हाला दाखवून दिलं असतं कसं येतं हे. इथं फोटो नाही काय माहिती, तुम्हाला मी फोडून दाखवतो सीटला फोल्ड करून, ठीक आहे. याचं जे बटणं असणार आहे ते तिकडे ठेवायला असणार आहे. डिक्की बंद करून टाकतो पहिल्यांदा गाडीची. आता रिअल डोअर तुम्हाला ओपन करून दाखवतो गाडीचा. रिअर डोअरमध्ये बघा आतलं इंटेरियरमध्ये पण तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट दिलेला असणार आहे. हे तुम्हाला इनबिल्डमध्ये भेटत नाही. हा जो पार्ट आहे कार्बन फायबरचा हा तुम्हाला असतो एकतर ब्लॅक कलरमध्ये किंवा ग्रे कलरमध्ये असतो दिलेला. याच्यामध्ये तुम्हाला हा एक्सेसरीचा पार्ट दिलेला असणार आहे. क्रोम डोअर हँडल दिलेला असेल, स्पीकर दिलेला असणार आहे 4. हा पण पार्ट तुम्हाला जो असणार आहे क्लायडिंगचा हा नेक्साचा तो पण तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट दिलेला असणार आहे. सीट कवर पण तुमचे हे लेदरमध्ये भेटणार आहे, ठीक आहे. यामध्ये आणि हे जे असणार आहे आपलं हेडरेस तुमचे हे तिघंही माउंटेड दिलेलं असतं एका साईडला. वरती पण तुम्हाला पिलो ठेवण्यासाठी तुम्हाला ते जागा दिली असणार या ठिकाणी. इथं बघा तुम्हाला इथं आर्मरेस्ट भेटून जातील फ्रंटला या ठिकाणी. आणि आपलं एसीचे इव्हेंट दिलेले असणार आहे. आणि खालच्या साईडला तुम्हाला 2 दिले असणार आहे. हे आपले चार्जिंगचे तुम्हाला पोर्ट दिलेले असणार आहे. हे पण तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. हे बघा हे पोर्ट तुम्हाला एक असणार आहे सी टाईपमध्ये आणि दुसरं असणार आहे USB-मध्ये, ठीक आहे. इकडे साईडला चार्जिंग पोर्ट दिले असणार आहे. आणि थोडंसं तुम्हाला तिचं स्पीकर हे दिलं असणार, स्पीच दिले असणार की साईडला. ही पण तुम्हाला बघा खालच्या साईडला तुम्हाला ही मॅट दिलेली असेल. इकडं एक्सेसरीचा पार्ट आहे. आपण खाली हा पण पार्ट एक्सेसरीचा दिलेला असणार आहे इकडे साईडला. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा मी आरामशीर बसलो आहे. फक्त वरच्या याला थोडंसं अंतर आहे, ठीक आहे. माझी हाईट आहे 5'8" तुम्हाला माझ्यासारखे लोक बरोबर बसू असतात. आणि तुम्हाला लेग रूम पण दाखवतो. हे बघा मित्रांनो लेग रूम पण तुम्हाला भरपूर भेटतो. सीट मी माझ्या असं सेट केलेली या ठिकाणी. इकडे पण तुम्हाला सीट कवर भेटून जाईल. इकडे हे आर्मरेस्ट भेटून जाईल. पुढचं डॅशबोर्ड पुढचा जो दिसत आहे या ठिकाणी. वरती तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार आहे, तो पण तुम्हाला दिलेलं असणार आहे हॅलोमध्ये इकडे साईडला, ठीक आहे. आणि हे जे असणार आहे आपले हँडल डोअर हँडल हे तुमचे सॉफ्टमध्ये दिलेलं असणार इकडे साईडला, ठीक आहे. आणि तुम्हाला 60-40 तुमचे सीट दाखवून देतो गाडीची, ठीक आहे. पहिल्यांदा याला पुढे ठेवून देतो. हे बघा सध्या आता पहिल्यांदा मला हे सीटचे हे काढून लागतील, ठीक आहे. हे बघा हा फोल्ड झाला पूर्णपणे. 60-40 तुमची पूर्णपणे फोल्ड होऊन जाईल. तुमच्याकडे जर सामान जर असं असेल तर तुम्ही करू शकता या ठिकाणी. याला पण करू शकतात आणि त्या सीटला पण तुम्ही फोल्ड करू शकता यामध्ये, ठीक आहे. आता सध्या फक्त परत लावून टाकतो या ठिकाणी, ठीक आहे. आता ड्रायव्हरसाठी तसं मी तुम्हाला डोअर पण दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला स्पीकर बनवून जाईल. 2 ट्विटर असणार आहे आणि 4 तुम्हाला स्पीकर बनवून जातील. इथं पण तुम्हाला क्रोम डोअर हँडल दिसणार आहे. हा तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला इथं तुम्हाला डिझाईन दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला सॉफ्ट टच दिले असणार आहे, लेझरमध्ये दिले असणार इथं, ठीक आहे. हा पण पार्ट तुम्हाला एक्सेसरीचा असणार आहे कार्बन फायबरचा. याच्यामध्ये तुम्हाला इनबिल्ड जो असतो शोरूममधून हेमधून येतो आपल्या कंपनीकडून, तो एक तर ग्रेमध्ये असतो किंवा ब्लॅकमध्ये दिलेला असतो. हा तुम्हाला एक्सेसरीचा पार्ट दिलेला असणार आहे, ठीक आहे. पॉवर विंडोचे तुमचे स्विच दिलेले कशा लॉक अनलॉकचे असणार आहे. ही ओव्हरवेलची कंट्रोल असतील, ठीक आहे. आपण आतून दोनचं ॲटो ओपन करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये कशाला तुम्हाला स्टोरेज दिले असणार आहे, बॉटल होल्डर,
थोडीशी स्पेस दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला ही ब्रँड भेटून जाईल नेक्साची. ती पण तुम्हाला ब्लिंकिंग होत राहील ब्लू कलरमध्ये किंवा व्हाईट कलरमध्ये असणार आहे. हाईट ॲडजस्टेबल असणार आहे. रिक्लाइन कंडाटी दिली असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सीट तुम्हाला पूर्ण बनवलं असणार लेटरमध्ये इकडे जायला. फ्रंटला तुम्ही पण बघू शकता. इथं तुम्हाला सगळं दिलेलं असणार. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं आहे. हे पूर्ण किट दिलेली असणार आहे एक्सेसरीजची AC इव्हेंटच्या ठिकाणी. ठीक आहे. हे जे फंक्शन असणार आहे तुमचे हे सगळे इन्स्ट्रुमेंट कस्टमचे दिले असणार आहे. इग्निशन असणार तुम्हाला तिथं दिलेलं इमोवायझर दिलं असणार. स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं असणार चायला. नंतर मग इथं तुम्हाला आपले कॅमेऱ्याचे तुम्हाला व्ह्यू दिलेले असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल दिले असणार आहे. हेडलाईटचे कंट्रोल तुम्हाला दिलेले आहे चायला. ठीक आहे. स्टेअरिंग पण तुम्हाला हे अल्फा मॉडलमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे लेदरमध्ये भेटेल. याच्यामध्ये एक्सेसरीचा पार्ट नाही आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार लेदरमध्ये. खाली हा पार्ट तुम्हाला दिलेला असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये चायला. ठीक आहे. हे आपले क्रूज कंट्रोलचे बटन असतील का चायला. 2 तुम्हाला एअरबॅग भेटेल यामध्ये. ठीक आहे. ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड आणि एन्फोटेनमेंट सिस्टमची तुमची हे कंट्रोल दिलेलं असणार आहे. ठीक आहे चायला. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. एक मिनटं. स्टेअरिंग पण तुम्हाला दिले असणार आहे. आणि हे बघा पॅड शिफ्टर पण तुम्हाला या गाडीमध्ये भेटून जाईल. इथं पण तुम्हाला बघा हा पार्ट इथं एक्सेसरीजचा दिलेला असणार आहे. हा पूर्ण किटमध्ये दिला असणार आहे. कार्बन फायबरमध्ये हॅझार्ड लॅम्प AC वेंट दिलेली असतील. आणि हा आपला आहे एन्फोटेनमेंट सिस्टीम स्मार्ट प्ले प्रोमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे. एक 9 ते 10 इंचमध्ये तुम्हाला हा एन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेला असणार आहे. ठीक आहे. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दोघे असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेले सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला असणारे ABS EBD ESP हिल असिस्ट हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. डॅशबोर्ड तुम्हाला पुढचा पूर्णपणे हा दिलेला असणार आहे फायबरमध्ये. हेड्सअप डिस्प्ले तुम्हाला पण याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा मला तिथं हेड्सअप डिस्प्ले पण चालू होऊन जाईल. बघू शकता तुम्ही हा पण पार्ट तुम्हाला सिल्वरमध्ये भेटतो. हा ठीक आहे. हा पण इनबिल्ट दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला हा मरून कलरमध्ये हा तुम्हाला डिझाईन दिली असणार आहे. हे आपला ग्लव बॉक्स. ठीक आहे. फर्स्ट एड किट दिलेली आहे चायला. ग्लव बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा दिलेला आहे. याच्यामध्ये वरच्या याला दिलेलं असणार आहे. हे आपले ऑटोमॅटिकली तुमचे हे असणार आहे IR ठीक आहे चायला. सनवायझर नंतर मग इकडे चायला तुम्हाला दिले असणार आहे मिरर विथ लॅम्प. वरती तुम्हाला हे पण लॅम्प दिले असतील लॅम्प. ठीक आहे. हे पण ॲडोमध्ये दिलेलं असणार आहे. माईक दिलेलं असणार आहे चायला. नंतर मग हे आपला इथं पण तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला मिरर दिलेलं असेल. इथं एक मिनटं. अरे कुठे आहे. हां मिरर विथ लॅम्प दोही भेटून याच्यामध्ये. ठीक आहे. तिकीट होल्डर भेटणार नाही याच्यामध्ये. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो. मला ॲटोमॅटिक असणार आहे. 6 स्पीड तुम्हाला हा ऑटोमॅटिक तुम्हाला घेरभाव दिलेला असणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला वायरलेस चार्जिंग करण्यासाठी मोबाईल दिलेला असणार आहे. पोर्ट आपला USB पोर्ट दिलेलं असणार आहे. इथं 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असेल. क्लायमेट कंट्रोल तुमचे जे असणार ACचे ते तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये फुल्ली या ठिकाणी. पुढचं स्टेअरिंगवरती तुम्हाला तर आपलं कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे. व्हॉइस कमांड असणार आहे. इकडे जायला दिलेला सेंट्रल तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल. वरची ही जी हे असणार डिझाईन ही तुम्हाला क्रोममध्ये दिलेली असेल. थोडीशी क्रोम ग्रेमध्ये दिली असणार. इकडे जायला हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे लेदर असणार आहे. पॅड शिफ्टर पण भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. इकडे जायला तुमचे टर्न इंडिकेटर लाईट असणार आहे. आणि वायपर आपलं याचे असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल असतील. वायपरचे कंट्रोल तुम्हाला इकडे जायला भेटून जातील. ठीक आहे. इथून तुम्हाला मी आता चालू करून दाखवतो. पार्किंगला गाडी आहे आता. इकडे जायला खाली बघितलं तुम्हाला इथं तुम्हाला हँड ब्रेक भेटून जाईल. आणि हे आपलं आर्मरेस्ट हे तुम्हाला नॉर्मली असणार आहे. पाठीमागे पुढे करण्यासाठी होतं बस. इथं तुम्हाला स्टोरेज बिरेज काही नाही. हा आपण एक्सेसरीचा पार्ट आहे पण तुम्हाला भेटून हा. तर तुम्हाला जर दुसरा लावून घेतात तर तुम्ही तुम्हाला लावून घेऊ शकता विथ स्टोरेजवाला. इकडच्या साईडला पण बघू शकता तुम्हाला सेंटर तुम्हाला इथं MID दिलेली असणार. इथं अरे बंद झालं सॉरी. इथं आता हे बंद हे मच्छर सेंटर तुम्हाला MID दिलेली असणार आहे. तुम्हाला दाखवतो चालू करून पुढेलं. हे बघा आज जसं मी 1 क्लिक केलं तर तुमचं बघा ORVM पण तुमचे ऑन झाले याच्यामध्ये. ठीक आहे. हे बघा तुमचं हे इन्स्ट्रुमेंट कसं तुम्हाला सगळं असं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे तुमचं स्पीडोमीटर असणार आहे. सेंटर तुम्हाला MID दिली असणार आहे. इकडे चायला तुमचं RPM मीटर दिलेलं असणार आहे. इकडे चायला इथून आपण चेंज करू शकतो. इथं खाली तुम्हाला टेम्परेचर दिलेलं असणार आहे. आणि इकडे तुमचं फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ते दिलेली असणार आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला वरती टायमिंग दिलेलं असणार आहे. टेम्परेचर किती आहे, फ्यूलची इकॉनॉमी, एव्हरेज किती आहे, रेंज किती भेटेल. नंतर मग हे तुमचं घेर शिफ्टर असणार इकडे चायला. पार्किंग विकिंग हे तुमचे असणार आहे. सीट बेल्टचे सगळे. ठीक आहे. मग फ्रंटचे पण आणि रिअरचे पण दिलेले असणार आहे. किती किलोमीटर चालवली ते ट्रिप A ट्रिप B इथं आपण सेट करू शकतो. हे बघा ट्रिप A झाला. ट्रिप B किती किलोमीटर चालवली ते हे तुम्हाला आता दिसत राहील. सेमच तुम्हाला इकडे चायला पण.
हे बघा मधला सेंटर MID चेंज होईल याच्यामध्ये. ठीक आहे. ड्रायव्हिंग टायमिंग, आयडल स्टार्ट स्टॉप टायमिंग आणि डेट दिलेली असणार आहे. हे आपलं मोशन दिलेलं असेल, फ्रंट इयर, लेफ्ट राईट, टॉर्क, पॉवर, एक्सेल, ब्रेक्स आणि बॅटरी किती आहे, बॅटरीची लेवल किती आहे ते पण तुम्हाला यामध्ये दिसत राहील. इंजिन आणि मोटर्स तुम्हाला सगळे सिस्टीम याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. एकेच्याला तुम्हाला सगळं दिलेलं असणार आहे इन्स्ट्रुमेंट कस्टममध्ये. एकेच्याला तुमची बॅटरीची लाईट दिलेली असणार आहे, इंजिन लाईट दिलेली असेल, हे आपलं लो ऑइल प्रेशर लाईट दिलेलं असणार एका चाईल्डला. बाकीचे जे पण फंक्शन असणार आपले याचे असणार आहे दिलेले. लो आपलं ही शेज जे असणार आहे लो फ्यूल इंडिकेटर लाईट असणार आहे, हे सीबेट रिमाइंडर असणार एका चाईल्डला. इन्फोटेनमेंट सिस्टीम तुमचा पूर्णपणे दिलेला असणार आहे हा स्मार्ट प्ले प्रोमध्ये. ठीक आहे. आणि 9 इंचमध्ये जरी असेल, 9 ते 10 इंचमध्ये तुम्हाला हा इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली असणार आहे. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सगळं असणार आहे, ब्लूटूथ असणार आहे, नॅव्हिगेशन असेल, कॉलिंग कंट्रोल असणार आहे, SMS अलर्ट असणार आहे, नंतर मग ईमेल सगळं तुम्ही याच्यामध्ये होऊ शकतात. ठीक आहे. इथं तुम्हाला फ्यूलची इकॉनॉमी सगळं दिसत राहील यामध्ये. एव्हरेज स्पीड किती आहे, करंट ड्रायव्हिंग टायमिंग किती आहे सगळं दिसणार आहे. बॅटरीची तुम्हाला एनर्जी फ्लो कसा आहे तो पण तुम्हाला दिसत राहील. ठीक आहे. व्हेकल इन्फॉर्मेशन हे सगळं एकेचाळीला पण तुमचं हे ब्लूटूथचं दिलेलं असणार आहे कनेक्शन, इथं करू शकतो पण या ठिकाणी वायफाय कनेक्शन करू शकतो. इथं तुम्हाला व्हॉइस कमांड दिलेली असणार आहे, म्युझिक असणार आहे. ठीक आहे. FM AM नंतर मग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB तुम्हाला पोर्ट पण दाखवून दिला खालच्या साईडला. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं असणार आहे, डिस्प्ले सेटिंग असणार आहे, डेट टायमिंग, लँग्वेज हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. सिक्युरिटी हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. सिस्टीम फॅक्टरी सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर ऑलमोस्ट सगळे असतात दिलेले टॉप मॉडेलमध्ये. याच्यामध्ये कोणताही हे नसणार आहे, सर्व प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये हे दिलेलं असणार आहे. क्रूज कंट्रोल पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल गाडीमध्ये आतमध्ये. ठीक आहे. हे पॉवरचं तुम्हाला बटन दिलेलं असणार की जायला, हे वॉल्यूमचे कंट्रोल्स आहेत, म्यूटचं बटन आहे का जायला, एवढं तुम्हाला दिले असणार आहे. वायफायचं पण आहे. वरतून तुम्ही जर तुम्हाला एक्स्ट्रा जर तुम्हाला कोणते मेनूवरती ॲड करायचं तुम्ही ते पण करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. इथं बघा मोबाईल चार्ज करण्यासाठी इथं दिलेलं असणार. हा ब्लू होतं येलोश किंवा दिलेलं असणार. हां, येलोश कलरमध्ये दिलं असणार आहे लाईट. इथं जसं तुम्ही इथं मोबाईल ठेवाल तुमचा मोबाईल नाही तर चार्ज व्हायला चालवून जाईल या ठिकाणी. 2 कप होल्डर पण दिलेले असतील एका साईडला. हे आपले पार्किंगचे असणार एका साईडला दिलेले. पार्किंग असणार आहे, रिव्हर्स असणार आहे, न्यूट्रल, D मोड आणि M मोड. M मोड म्हणजे आपण पॅडल शिफ्टरने पण गाडीचं शिफ्टिंग करू शकतो गिअरची. आता मी तुम्हाला गाडीचं बोनट ओपन करून दाखवतो आणि तुम्हाला इंजिनमधून माहिती देतो. गाडी बंद करून टाकतो या ठिकाणी. हा इथं जो बटन आहे हे आपला हेडसअप डिस्प्लेचं बटन आहे. ठीक आहे. तुम्हाला जर ऑन करत असेल तर तुम्ही ऑन करू शकता किंवा तुम्हाला बंद ठेवत असेल हेडसअप डिस्प्ले तर तुम्ही तो पण बंद करू शकता. ठीक आहे. हे तुमचे याचे दिले असणार आहे, इन्स्ट्रुमेंट कस्टमचं तुम्हाला दिले असणार आहे. हे बटन एका साईडला ही वरती खाली करण्यासाठी, अप अँड डाऊन करण्यासाठी आणि सेटिंग करण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी आता मी सध्या गाडी बंद करून टाकतो. ठीक आहे. गाडी बंद करून टाकली. अरे ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो मेन म्हणजे इकडे बघा, इकडे तुम्हाला दिलं असणार. हे बघा मोबाईल ठेवण्यासाठी किंवा आपलं वॉलेट ठेवण्यासाठी जागा दिली असणार आहे. हे आपले याचे असणार आहे फ्यूलचं कॅपचं असणार आहे ओपन करण्यासाठी आणि हे बोन ओपन करण्यासाठी दिलं असणार आहे लिव्हर. ठीक आहे. कशाला स्पीडमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तुम्हाला पॅडल भेटतं या ठिकाणी खाली, पण तर जे 4 स्पीड ते ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला पॅडल भेटतं यामध्ये. पहिल्यांदा आपण बोनट ओपन करूया. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुमच्या गाडीचं हे इंजिन असं असणार आहे. हे जे असणार इंजिन तुम्हाला 1.0 लिटर म्हणजे 1 लिटर तुमचं टर्बो बूस्टर जे तुम्हाला इंजिन भेटेल. यामध्ये 998 सीसीचं तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे, जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 73.6 BHPची, जी 5,500 आपण दिली जाते आणि 147.6 NMचा टॉर्क भेटतो. तो 2000 ते 4,500 RPMपर्यंत जातो. याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली पण असणार आहे, 5 स्पीड मॅन्युअल असणार आहे गिअरबॉक्स आणि 6 स्पीड ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स दिलेलं असणार त्याच्या वेळेला. आणि याच्यामध्ये जी पण मायलेज भेटते गाडीची ती तुम्हाला भेटेल मॅन्युअलीमध्ये भेटेल तुम्हाला 21.5 किलोमीटर पर लिटरची आणि ॲटोमॅटिकमध्ये भेटेल तुम्हाला 20.1 किलोमीटर पर लिटरची. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फंक्शन दाखवून होतो. हे बघा, त्याच्याला दिले असणार ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. मला दिले असणार त्याच्याला इंजिन या ठिकाणी. हे आपली बॅटरीची सिस्टम आहे. खाली तुम्हाला पूर्णपणे हे जो पार्ट असणार बंदिस्तमध्ये दिलेलं असेल एका साईडला, फॅन पण दिलेलं असेल एका साईडला, आपलं याचं असणार आहे कूलंटचं या साईडला दिलेलं असेल.
इंजिन लॉन्चर जे असणार आहे आपलं हे वायपरचं आहे आणि हे आपलं ब्रेक ऑफिसचं जे असतं ठीक आहे. एवढं तुम्हाला भेटेल दिलं यामध्ये. आणि पुढचा हा जो पण पार्ट आहे तुम्हाला बंदिस्तमध्ये असणार आहे, एवढं तुम्हाला अंतर दिलेलं असणार आहे ठीक आहे. आणि इंजिनमध्ये आणि पुढच्या बोंडमध्ये तुम्हाला भरपूर अंतर भेटेल यामध्ये. इंजिन याच्यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं पण एक इंजिन भेटेल त्यामध्ये, जे तुम्हाला असणार आहे दिलेलं तुम्हाला हे ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन असणार ते 1.2 लिटरचं दिले असणार आहे. 1200 सीसीचं तुमचं ते इंजिन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे पण मॅक्झिमम पॉवर भेटते ती तुम्हाला असणार आहे 89.73 BHPची, ती 6000 RPM राहते. आणि 113 Nmचा टॉर्क भेटतो, तो 4500 RPMचा राहतो. चालेल आपलं मायलेज ती तुम्हाला 31.79 किलोमीटर पर लिटरची असणार आहे मॅन्युअलमध्ये. आणि ॲटोमॅटिकमध्ये भेटेल तुम्हाला ती 22.89 किलोमीटर पर लिटरची. पेट्रोलमध्ये ते एमचा टॉर्क तो. आणि एक असणार आहे CNGमध्ये पण तुम्हाला 1.2 लिटरचं इंजिन भेटून जाईल K सिरीज. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती CNGमध्ये भेटतं तुम्हाला 98.5 Nm पर्यंत, जो 4300 RPM चालू राहतो टॉर्क गाडीचा. आता मी बोर्ड बंद करतो. बाकी तुम्हाला डायमेन्शन सांगतो कोणते कलर्स भेटेल तुम्हाला गाडीमध्ये हे पण सांगतो. पेट्रोलची तुम्हाला टाकी दिलेली असणार आहे 37 लिटरपर्यंत. आणि CNG तर तुम्हाला सांगायला गेलो, CNGमध्ये तुम्हाला गाडी जी भेटेल तुम्हाला जी टाकी ती तुम्हाला भेटेल तुम्हाला 55 लिटरपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण तुम्हाला चांगली भेटून जाईल CNG प्लस पेट्रोलमध्ये पण गाडीच्या. या गाडीमध्ये तुम्हाला जो पण कवेट असणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये 1 लिटरच्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे 1015 kg मॅन्युअलमध्ये. आणि 1055 kg असणार तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये 1055 ते 1060 kg. आणि क्रॉस वेट असणार 1480 kg भेटून जाईल तुम्हाला 1 लिटरच्या याच्यामध्ये. आणि 1.2 लिटरच्या याच्यामध्ये तुम्हाला जो पण असणार आहे कव वेट आणि क्रॉस वेट तुम्हाला वेगवेगळा दिले असणार आहे. तुम्हाला तो डिस्प्लेवरती दिसत राहील, तुम्ही तो बघू शकतात. यामध्ये तुम्हाला मी डायमेन्शन सांगतो किती असणार आहे. गाडीची ओव्हरऑल जी पण लेंथ असणार आहे तुम्हाला ती भेटेल 3995 mm पर्यंत. वेट दिली असणार आहे 1765 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे तुम्हाला 1550 mm पर्यंत. व्हील बेस तो तुम्हाला 2520 mm पर्यंत दिलेली असणार आहे. सिटिंगची जी असणार आहे कॅपॅसिटी तुम्हाला 5 सीटर असणार आहे. आणि टर्निंग रेडियस जो असणार तुम्हाला 4.9 पर्यंत भेटून जाईल. या मॉडेलमध्ये तुम्हाला सर्व तुम्हाला प्रकारचे तुम्हाला फीचरमध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला त्याच्या लिस्ट तुम्हाला लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला भेटून जाईल, तुम्ही ती बघू शकतात पॉज करून. या गाडीची तुम्हाला प्राईस जी असणार आहे ऑन रोड प्राईस ठाणे टेमघरच्या ठिकाणी असणार हा तुम्हाला शोरूम जी प्राईस असणार आहे गाडीची तर मला 15,67,000 भेटून जाईल ऑन रोडमध्ये. विथ तुम्हाला ही एक्सेसरीज पण भेटून जाईल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकतात. पण या मॉडेलमध्ये तुम्हाला जे पण एक्सेसरीज आहे तुम्हाला ती समोर तुम्हाला दाखवून दिली कोणती दिलेली. पण तुम्ही जेव्हा पण गाडी परचेस करायला या तर तुम्हाला पूर्णपणे विदाऊट एक्सेसरीजमध्ये जी पण मॉडेल असते अल्फाची तुम्हाला ती भेटून जाईल. तुम्हाला जर सेमच तुम्हाला एक्सेसरीज त्याची लावून घ्यायची असेल तुम्ही ती पण लावून घेऊ शकता. या गाडीमध्ये तुम्हाला टोटल कलर तुम्हाला सांगतो किती असणार आहे ते. एक असणार आहे व्हाईट, रेड, ग्रे, ब्राऊन कलर असणार आहे, सिल्वर कलर असेल, ब्लू कलर असणार आहे, डबल टोनमध्ये तुम्हाला ब्लॅक विथ सिल्वर कलर असणार आहे, रेड विथ ब्लॅक रूप असणार आहे, नंतर मग ब्राऊन विथ ब्लॅक कलर असणार आहे आणि एक असणार आहे ब्लॅक कलर. एवढ्या तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. त्यामुळे मी पण नवीन जे पण व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता मी आता हा व्हिडिओ तेच थांबवतो.